श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। आणि आज आहे मकर संक्रांती, म्हणून सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप गोड गोड शुभेच्छा। स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करत आणि स्वामी समर्थ महाराजांची कृपा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी असोत। तर आजचा विषय खूप खास असा होणार आहे आणि माझ्या बहिणी ज्या आहेत, सेवेकरी ताई ज्या आहेत त्यांच्यासाठी होणार आहे। कारण बऱ्याचशा अशा कमेंट्स आलेल्या होत्या की ताई माझे मिस्टर जे आहेत ते ऐकत नाही, व्यसनी झालेले आहेत, घर आहे, संसार आहे, त्याकडे लक्ष देत नाही, किंवा परस्त्री सोबत म्हणजे दुसऱ्या बायकांसोबत त्यांचे संबंध आहेत, किंवा ते लक्षच देत नाही आमच्याकडे, किंवा माझ्यासोबत राहत नाही, अशा ज्या गोष्टी घडत आहेत। आणि खूप प्रश्न त्यावरती देण्यात आलेले होते, विचारण्यात आलेले होते, सेवा पण मी सांगितलेली आहे, उपाय सांगितलेले आहेत आणि त्या व्हिडिओला ह्या कमेंट्स आलेल्या होत्या। आणि त्यामुळेच मला असं वाटलं की एक सेवा जी आहे आपल्या केंद्रामधून सांगण्यात येते, अशी सुंदर अशी आणि प्रभावी अशी सेवा महाराजांची आहे, ती सेवा आपण केल्याने आपल्या घरामध्ये सुख शांती नांदत असते। आपला नवरा जो व्यसनी झालेला आहे, आता त्या नवऱ्याला कुठलंही व्यसन असू द्या, दारूचं असू द्या, तंबाखू असू द्या, गुटखा असू द्या, किंवा तुमचं ऐकत नाही, चिडचिडपणा करत आहे, तुमच्यासोबत त्याचं जमत नाही, रागराग करत आहे, अशा गोष्टी, किंवा दुसऱ्या स्त्रियांसोबत बोलत आहे, या गोष्टी जर घडत असतील, आपल्या मुलांकडे लक्ष देत नाही, घरात किराणा आणत नाही, सामान भरून आणत नाही आणि दुर्लक्ष, आपल्या संसाराकडे तो लक्षच देत नाही, अशा गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा एखादी स्त्रीसुद्धा कंटाळते आणि मन लागत नाही संसारामध्ये। खरं तर बघायला गेलं तर ह्या गोष्टी ज्या असतात ह्या चुकीच्या असतात। एक स्त्री आपल्यासाठी काय करते, पण कधी कधी पुरुषांनी देखील न समजता जर अशा गोष्टी घडून आल्या तर जीवन कठीण होत असतं। आणि त्यासाठीच मला कुठेतरी वाटलं की आपण असा काही उपाय न म्हणता एक सेवा जी आहे महाराजांच्या केंद्रांमधून जी देण्यात येते, गुरुमाऊली जी सेवा देत असतात आपल्याला, ती सेवा तुम्हाला करायची आहे। फक्त तुम्हाला एक सांगेल, सेवा करत असताना मन, श्रद्धा आणि पूर्ण निस्वार्थी भावनेने महाराजांना तुम्हाला शरण जायचं आहे आणि सेवा करायची आहे। तुम्ही सेवा करा, 100% या सेवेचा रिझल्ट तुम्हाला मिळेल। ठीक आहे, तर आपल्याला ती सेवा चालू करायची आहे। त्या दिवशी आपल्याला सर्वप्रथम आपल्याला महाराजांच्या मठात केंद्रात जायचं आहे। महाराजांना आपण साकडं घालावं, महाराजांना नारळ, खडी साखर ठेवून या साकडं घालावं। तुम्ही तुमच्या मिस्टरांची जी काही कंडिशन असेल, व्यसनी असू द्या, परस्त्री सोबत राहत असतील ते असू द्या, जो काही प्रॉब्लेम असेल तो तिथे महाराजांना सांगायचा आहे। महाराजांना सांगावं, हा प्रॉब्लेम म्हणजे ही माझी जी अडचण आहे ही दूर होण्यासाठी मी ही सेवा करत आहे, या पद्धतीने सांगावं। आणि ही सेवा करून घ्या, माझी सेवा ही फलित जाऊ द्या, माझं जे संसार आहे जो तुटत आलेला आहे त्याला सावरायचं काम करा, तुम्ही माझे आई आहेत, वडील आहेत, सर्वस्व तुम्ही आहेत। तर बघा, जेव्हा आपल्याला अडचण येते आपण आपल्या आईवडिलांकडे जात असतो, तसंच आपल्याला महाराजांकडे जायचं आहे आणि आपल्याला नक्कीच ते तारत असतात। म्हणून आपण सेवा सुरुवात करायच्या आधी त्यांच्या दरबारात जा, त्यांना सांगायचं आहे। आणि त्यानंतर आपण घरी आल्यानंतर संकल्प तुम्ही करा, संकल्पामध्ये तुमचं नाव, गोत्र आणि त्या पद्धतीने संकल्प आपण जसं करतो दुसऱ्या सेवांचा त्या पद्धतीने आपण करावा, जी सेवा करणार आहे ते सांगावं। बघा, आता सेवा करत असताना संकल्प केल्यानंतर सर्वप्रथम तुमच्या घरात महादेवाची पिंड असणे खूप महत्त्वाची असते। महादेवांचा एक अवतार असतो बघा, जो म्हणजे कालभैरवांचा देखील असतो, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, बरोबर। तर म्हणजे जी काही क्षमता असते महादेवांमध्ये, आपल्या घरातील नकारात्मकता किंवा आपल्या घरात जे काही होत असतं, निगेटिव्ह ज्या गोष्टी घडत असतात आपल्या आयुष्यामध्ये, ते खेचून घेण्याचं काम हे महादेव करत असतात। म्हणून आपल्याला महादेवांची सेवा करायची आहे। तर त्यासाठी आपल्या घरामध्ये, देवघरामध्ये महादेवाची पिंड असणं खूप महत्त्वाचं असतं। महादेवाची पिंड जी आपल्या केंद्रातून सांगण्यात येते ती पितळीची असावी, पंचधातूची जी असेल तुमच्या देवघरामध्ये ती चालेल। जी पिंड असते ती आपला अंगठा असतो एवढ्या साईजची असावी। आणि तुम्हाला सांगेल, महादेवाची पिंड जी असते ती नंदी विरहित, साप विरहित असावी आणि फक्त पिंड जी असते ती असावी। ठीक आहे, तर आपल्याला पिंड घ्यायची आहे जी आपल्या देवघरात आहे, ती ताम्हण घ्यायचं आहे आणि आपल्याला पिंडीचा अभिषेक करायला सुरुवात करायची आहे। आता अभिषेक करत असताना कुठले असे मंत्र आहेत ते आपण म्हणायचे आहेत, स्तोत्र आहेत ते म्हणायचे आहेत। तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, जेव्हा आपण बसत असतो, कुठलीही संकल्पयुक्त सेवा करत असताना सर्वप्रथम आपण हात जोडून बसावं। हात जोडून बसल्यानंतर आपण महाराजांचं स्वामी स्तवन आपल्याला म्हणायचं आहे। त्यानंतर पाण्याने अभिषेक आपल्याला करायचा आहे महादेवाच्या पिंडीचा। तर अभिषेक करत असताना तुम्ही सर्वप्रथम शिव महिम्न जे आहे
ते आपल्याला म्हणायचं आहे. शिवमहिम्न हे आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये देण्यात आलेलं आहे. आता शिवमहिम्न हे संस्कृतमध्ये देखील आहे आणि प्राकृतमध्ये देखील आहे. तुम्हाला संस्कृत जमत नसेल तर तुम्ही प्राकृतमध्ये म्हणा तरीसुद्धा चालेल, पण नक्कीच म्हणा. आणि आपण पाण्याने अभिषेक करायचा आहे. गळती तुमच्या घरात असेल तर ती ठेवली तरी चालेल, नसेल तर पेला आणि चम्मच घ्या, त्याने अभिषेक करा तरीसुद्धा चालेल. त्यानंतर शिवमहिम्न झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. एक माळ जप करून आपल्याला महादेवाच्या पिंडीवरती पाणी टाकायचं. 108 वेळा होतं एक माळ म्हणजे. आणि त्यानंतर महामृत्युंजय मंत्र जो आहे तो आपल्याला एक माळ जप करायचा आहे. महामृत्युंजय मंत्र तुम्हाला माहिती आहे का? मृत्यूच्या मुखातून आपण आपल्या पतींना वापस आणू एवढी शक्ती त्या महामृत्युंजय मंत्रामध्ये असते आणि खूप प्रभावशाली असा मंत्र आहे. तो आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये देण्यात आलेला आहे. तो म्हणजेच कोणता बघा, ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव वंदनात् मृत्युमोक्षे यमामृतात् हा मंत्र आहे. तर हा आपला नित्यसेवेच्या ग्रंथात दिलेला आहे. हा मंत्र आपल्याला 108 वेळा म्हणायचं आहे, म्हणत म्हणत अभिषेक करायचा आहे पाण्याने. ठीक आहे. तर या तिन्ही सेवा तुम्हाला करायच्या आहेत आणि म्हणताना तुम्हाला पिंड उचलायची नाही. जोपर्यंत अभिषेक पूर्ण होत नाही तोपर्यंत हलवायची नाही, उचलायची नाही. पिंडी एक तामणामध्ये घ्यायची आहे. तामण बघा, आपण खाली डायरेक्ट ठेवू नका जमिनीवर, त्या खाली पाट ठेवा किंवा देवघराची फळी असेल तिथे ठेवा किंवा पाट ठेवा, पाटावरती आपण तामण ठेवा, तामणामध्ये पिंड ठेवायची आहे. आणि न हलवता आपल्याला ह्या तिघीही सेवा करायच्या. त्या पिंडीवरती उचलल्यानंतर जी आपली सेवा झाल्यानंतर महादेवाची पिंड उचलून घ्या, स्वच्छ पुसून घ्या. नंतर पुसल्यानंतर त्यांना चंदन आवडतं, भस्म आवडतो महादेवांना, म्हणून आपण ते वाहायचं आहे आणि देवघरामध्ये आपली जिथून उचललेली असते तिथे आपण ठेवून द्यायची आहे. आता खरी गोष्ट म्हणजे कोणती, तर बघा आपण ही सेवा केली बरोबर. आता सेवेनंतर येणारं मुख्य म्हणजे जो भाग असतो तो म्हणजे पाण्याचा. आपण पाण्यावर ही सेवा केलेली असते. बऱ्याच सेवा ज्या असतात त्या पाण्यावर केल्या जातात आणि त्या प्रभावी ठरत देखील असतात. तर हे पाणी जे असतं हे खूप महत्त्वाचं आहे. हे अमृताचं काम करणार आहे तुमच्या घरामध्ये. म्हणून तुम्ही मिस्टरांसाठी करणार आहेत सेवा, तर ते पाणी तुम्हाला मिस्टरांनाच द्यायचं आहे. ठीक आहे, त्यांना द्या. आणि संशय देखील येत नाही. म्हणजेच काय, पाणी सर्वसाधारण सगळेच लोक पितात, त्यामुळे पाणी मागितलं की आपल्याजवळ आपण ते पाणी त्यांना द्यायचं आहे. या पद्धतीने करा. कारण बऱ्याच लोकांना संशय येतो, काय देते, काही म्हणजे कुठून टाईड करून आला की धागा करून आला की माझं व्यसन सुटण्यासाठी किंवा अशा गोष्टी घडत असतात. पाण्यावर कुणीही संशय घेत नाही, त्यामुळे ही सेवा करून ते पाणी त्यांना प्यायला द्या. आणि जर समजा ते पित नसतील तर तुम्ही जेवणात सुद्धा त्यांना देऊ शकता. फक्त मांसाहार जो असतो, मांसाहार करत असताना हे पाणी वापरत नाही. अन्यथा दुसऱ्या जेवणामध्ये तुम्ही त्यांना टाकून म्हणजे चपाती किंवा भाजीमध्ये टाकून तुम्ही पाणी वापरून त्यांना देऊ शकतात. त्यानंतर तुम्हाला सांगेल बघा, ही सेवा केल्यानंतर तुम्हाला सांगेल ही सेवा आपल्याला करायची आहे 21 दिवसासाठी. ज्या काही महिला असतील त्यांनी ऐका, 21 दिवसांमध्ये तुम्हाला रिझल्ट दिसेलच. जास्तच वाया गेलेलं आहे तुमच्यामधून, म्हणजे लक्षच देत नाही किंवा जास्त काही झालेलं आहे तर तुम्ही 41 दिवसाची सेवा करा. 21 दिवस करा. जास्त तुम्हाला वाटत आहे तर तुम्ही 41 दिवसाची सेवा करा. पण ही सेवा सातत्याने दररोज तुम्हाला करायचं आहे. ही सेवा करत असताना तुम्हाला सांगेल बघा, वेळ जो असतो तो तुम्ही केव्हा पण करू शकता. सकाळी किंवा संध्याकाळी केलेलं अतिउत्तम ठरत असतं. महादेवांची सेवा ही प्रदोष काळी केलेली अतिउत्तम ठरते किंवा सकाळी 8च्या आधी केलेली अतिउत्तम ठरत असते. तुमचा वेळ काळ जसा साध्य होईल त्या पद्धतीने करा. मासिक धर्म वगैरे तुमचा आला तर तेवढे दिवस स्किप करा आणि पुढे कंटिन्यू करा. या पद्धतीने करा. आता बऱ्याच महिला बोलतील की ताई रिझल्ट मिळाला नाही किंवा काही झालं नाही, तर हे मनातून काढून टाका. या सेवेने 100% रिझल्ट तुम्हाला मिळणारच आहे आणि महाराज देतीलच रिझल्ट, हे लक्षात घ्या. म्हणून ही सेवा करून बघा आणि दररोजच्या दररोज ते पाणी तुम्हाला त्या व्यक्तीला द्यायचं आहे. तुमच्या मिस्टरांना तुम्हाला हे पाजायचंच आहे. ठीक आहे, तर या पद्धतीने ही सेवा करा. नक्कीच तुम्हाला या सेवेने जो तुमचा संसार असेल तो व्यवस्थित सुरळीत चालेल आणि संसारामध्ये बाधा येणार नाहीत, एवढं मी तुम्हाला सांगेल. महाराजांचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर होईल. महादेवांची जी तुम्ही सेवा करणार आहेत बघा, महादेव जे आहेत ते भोळे स्वभावाचे आहेत, अगदी भोळ्या स्वभावाचे. त्यांची तुम्ही कुठलीही सेवा केली ना ते लवकर पावतात. आणि मी जसं मगाशी सांगितलं, महादेवांचा एक अवतार जो आहे कालभैरवांचा, तर तुमच्या मिस्टरांच्या ज्या मनातील जे कालभैरवाप्रमाणे जे वाईट शक्ती असतील, वाईट गोष्टी ज्या असतील ते खेचून घेतील महादेव. म्हणून ही सेवा नक्की करा. फक्त भाव ठेवून करा, मनापासून करा, एवढं तुम्हाला सांगेल. आणि
कंटिन्यू केली, जर समजा तुम्हाला वाटतंय की मला फरक जाणवतोय 41 दिवसापर्यंत, थोडा जरी तुम्हाला फरक वाटला तर तुम्ही दररोज सुद्धा ही सेवा करू शकतात. तुम्हाला अगदी तुमचा संसार सुरळीत चालतोय असं तुम्हाला वाटत आहे तर तुम्ही दररोज सुद्धा पुढे करू शकतात. 108 दिवस करा किंवा तुमचा भरोसा बसायला लागला तर तुम्ही कंटिन्यू सुद्धा हे पाणी त्यांना देऊ शकता. ठीक आहे, तर या पद्धतीने तुम्हाला ही सेवा करायची आहे. नक्कीच 100% रिझल्ट या सेवेचा आहे. नक्कीच तुमच्या आयुष्यात जर असा प्रॉब्लेम असेल, तुमचे मिस्टर ऐकत नसतील, परस्त्री सोबत असतील किंवा व्यसनाधीन झालेले असतील, तुमचा संसार उद्ध्वस्त होत असेल तर ही सेवा महिलांनो नक्कीच करा. सगळ्या काही सेवा करून जर तुम्ही थकल्या असणार तर नक्कीच ही सेवा एक वेळा करून बघा. चला, मग सांगितलेली माहिती किंवा सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.